नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण म्हणतो ना, चेंज इज परमनंट. बदल हे शाश्वत सत्य आहे आणि आपण प्रत्येकानं या बदलाला सामोरं जाणं गरजेचं आहे. त्यानुसार आपल्यात बदल करणं गरजेचं आहे. जर ते आपण केले नाही तर आपण काळाच्या मागे पडतो आणि मग आपल्याला अपयशाला सामोरं जायला लागतं. अशाच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा. एकेकाळी जगाच्या मोबाईल बाजारामध्ये राज्य करणारा ब्रँड म्हणजे नोकिया. बघा, 2000च्या दशकात मोबाईल म्हटलं की आपोआपच नोकियाचं नाव डोळ्यासमोर यायचं की नाही. मजबूत बॉडी, जबरदस्त बॅटरी, साधं पण विश्वासार्ह सॉफ्टवेअर. नोकिया म्हणजे टिकाऊपणाचं प्रतीक होतं. जगभरात कोट्यवधी लोकांच्या हातात नोकियाचा फोन होता. काहींसाठी तो पहिला मोबाईल होता, काहींची पहिली कमाई होती, काहींची ती पहिली आठवणसुद्धा होती. पण बघा, काळ बदलत गेला. 2007मध्ये आयफोन आला आणि स्मार्टफोनची व्याख्याच बदलली. त्यावेळेपासून टचस्क्रीन, ॲप्स, इंटरनेट, कॅमेरा. मग मोबाईल हा फक्त कॉल करण्याचं साधन न राहता आपल्या डिजिटल जीवनाचा केंद्रबिंदू बनला. याच काळात अँड्रॉइडही वेगानं पुढे येत होतं. बाजार झपाट्यानं बदलत होता. पण नोकिया मात्र जुन्याच यशाच्या आत्मविश्वासात अडकून राहिला. खरं तर नोकियाकडे तंत्रज्ञान होतं, अभियंते होते, पैसा होता, तरीसुद्धा कंपनी निर्णय घेण्यामध्ये हळू पडली. स्मार्टफोनसाठी आवश्यक असलेलं सशक्त ऑपरेटिंग सिस्टीम, ॲप इकोसिस्टीम आणि युजर अनुभव याकडे पुरेसं लक्ष दिलं गेलं नाही. सिम्बियन OS कालबाह्य होत चाललं होतं, पण त्यातून बाहेर पडण्याचा ठोस निर्णय उशिरा झाला. आतल्या पातळीवर व्यवस्थापनातले मतभेद, बदलाला विरोध करणारी संस्कृती आणि जोखीम घ्यायला असलेली अनिच्छा, हे सगळे घटक एकत्र येत गेले. आणि मग सगळ्या प्रक्रियेत एक वाक्य खूप चर्चेत आलं. आम्ही काहीही चुकीचं केलं नाही, पण तरीही आम्ही हारलो. हे वाक्य अनेक ठिकाणी नोकियाच्या CEOशी जोडलं जातं. जरी या वाक्याचा प्रसंग शब्दशः सिद्ध नसला तरी त्यामागचा अर्थ मात्र नोकियाच्या कथेशी अगदी जुळतो. कारण नोकियानं जाणून बुजून काही चुकीचं केलं नाही, पण बदलत्या काळाशी जुळवून घेण्यात ही कंपनी अपयशी ठरली, हे खरं. व्यवसायात कधीकधी सगळे नियम पाळून प्रामाणिकपणे काम करूनही अपयश येऊ शकतं. कारण बाजार थांबत नाही. ग्राहकांची अपेक्षा, तंत्रज्ञानाची गती, स्पर्धकांची रणनीती, हे सगळं सतत बदलत असतं. नोकिया आपल्या जुन्या यशावर विसंबून राहिला, तर ॲपल आणि अँड्रॉइडनं भविष्यावर लक्ष केंद्रित केलं. नोकियानं हार्डवेअरवर भर दिला, पण इतरांनी सॉफ्टवेअर आणि इकोसिस्टीम उभी केली. 2013मध्ये अखेर नोकियाचा मोबाईल व्यवसाय मायक्रोसॉफ्टला विकण्यात आला. हा क्षण केवळ एका कंपनीचा नाही, तर संपूर्ण उद्योगासाठी एक धडा होता. जगातल्या सगळ्यात मोठ्या ब्रँडपैकी एक ब्रँड काही वर्षातच बाजूला पडू शकतो, हे या नोकियाच्या प्रकारावरनं दिसून आलं. मात्र ही कथा पूर्ण अपयशाची नाही आहे. नोकिया आजही नेटवर्किंग आणि टेलिकॉम क्षेत्रामध्ये मजबूत आहे, पण मोबाईल बाजारातलं वर्चस्व मात्र इतिहास जमा झालंय, हे खरं आहे. बरं, आता ही कथा केवळ एका कंपनीची नाही बरं का, तर ही कथा प्रत्येकासाठी एक धडा आहे. विद्यार्थी, उद्योजक, कर्मचारी, नेतृत्व करणाऱ्या प्रत्येकासाठी. याच्यातनं हेच लक्षात येतं, काळाबरोबर बदलणं हीच शहाणपणाची खूण आहे. काय पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.